काही वेगळा विषय नाही, कन्फ्युजन करा किंवा त्याचं एखादं सारांश सांगा कोणा. पण विषय इतका गंभीर आहे की बोलताना सुरुवात कुठे करायची आणि शेवट थांबायचं कुठे हेच मला तर कळलं. की आपण सध्या काय बघतो, 78वा स्वातंत्र्य साजरा होऊन देखील मुलींना आपल्याला स्वातंत्र्य नसेल त्याचा काय उपयोग आहे. यापेक्षा आपले 1000 वर्षापूर्वीचे पूर्वज खूप चांगले होते, त्यावेळेस खूपच त्यांना मुक्तता होती आणि असं कधी फारसं ऐकत नव्हतं काय सुद्धा वगैरे. जसजशी विज्ञानाची प्रगती होत गेली तसतसे हे प्रकार जास्त बोकाळले आहेत. ह्याची आपण कुठे गंभीरपणे दखल घ्यायला पाहिजे. ही जी मुलगी गेली तर ती डॉक्टर असण्यापेक्षा पहिल्यांदा एक मुलगी गेली याचं मला दुःख जास्त आहे. तिथं असणाऱ्या प्रत्येकाला कुणाला तरी मुलगी आहे, बहीण आहे, आई आहे, बाकीचे नातेवाईक आहेत, आत्या मावशी बायको सगळे लोक आहेत, परंतु स्वतःच्या मनातून कोणीही स्वतःच्या घरच्या महिलांच्या विषयी सुरक्षितता बाळगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. कुणीतरी समजा आपल्या घरात परगावी गेलो तर आपण दरात फोन करतो, कुठं पोहोचली, काय झालं, काय झालं, गाडी का थांबली. ही काळजी नाही आहे, ही सिक्युरिटीची काळजी आहे. सिक्युरिटी त्याला काय झालं का किंवा काय वगैरे हा प्रकार काय नेमका. आपण म्हणतो की मुलगी शिकली प्रगती झाली, तर मुलगी शिकून आपली अधोगती व्हायला लागली. मुलगी घराबाहेर पडली आणि प्रगती कुठे झाली तुमची अधोगती व्हायला. ही अधोगती समाजाची आहे, ही अधोगती साऱ्या संस्कारांची आहे की ज्या संस्कार आईवडिलांनी दिले नाहीत मुलाला. त्या लोकांचा मला असा विचार यायलाच नाही पाहिजे ना, कसं आपण करायला पाहिजे किंवा काय वगैरे. म्हणून सुदैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे आपल्याकडं प्रमाण नाही असं म्हणणार नाही मी, पण प्रमाण खूपच कमी आहे. पण अशा बाकीच्या ठिकाणी का नाही, तर याला आपली शासन व्यवस्था जी आहे ती कारणीभूत आहे. शासन व्यवस्था आणि न्याय व्यवस्था हे दोन्ही त्याला कारणीभूत आहे. वास्तविक पाहता वैद्यकीय व्यवसायामध्ये मला बाप्पूकरांचं वाक्य आठवतं, त्यांनी नेहमी सांगितलं होतं की डॉक्टरांची लढाई. बार्शी तालुका केमिस्ट अँड ट्रेडिस्ट असोसिएशन अध्यक्ष, प्रथमतः या दुर्दैवी घटनेचा सर्व केमिस्ट परिवारातर्फे जाहीर निषेध करतो. 9 ऑगस्ट रोजी ज्या महिला डॉक्टरांच्या ड्युटी असताना ही दुर्दैवी घटना घडली, अमानुष हत्या करण्यात आली, याचा खरोखरच निंदनीय गोष्ट आहे. आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत आणि अशी घटना घडते हे आपल्या भारत देशाचे शोकांतिका आहे. यापुढे अशा ज्या आरोपी ह्या घटनेमध्ये सामील असतात त्यांना सरकारने तात्काळ अटक करून व त्यांना फाशीची तरतूद करण्यात यावी, ही प्रमुख मागणी बार्शी केमिस्ट ट्रेडिस्ट असोसिएशन मार्फत करत आहोत. धन्यवाद. मी शैला लोहे, राजस्थानी मंडळकडून मी आज श्रद्धांजली वाहते आणि आमच्या मंडळातर्फे ह्यासाठी निषेध आहे. मी एकच सांगते की डॉक्टर करताना आईवडिलांची काय परिस्थिती असते आणि ही तर मेरिट मुलगी, आईवडिलांनी किती स्वप्न बघितली असेल, पण आपण म्हणतो ती मेली, पण माझं तर असं म्हणणं आहे त्याच दिवशी तिचे आईवडील सुद्धा जिवंत असून गेले. त्यामुळे माझी अशी आहे की सरकारला विनंती आहे की त्यांनी अगदी चांगला ह्याला न्याय द्यायलाच पाहिजे. धन्यवाद. तेजस्वीच्या सर्व आजच्या निषेधामध्ये पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आजची घटना खूप भयानक आहे. त्यासाठी डॉक्टर सुरक्षित तर आपण सुरक्षित या मतावर मी आणि त्यासाठी कोलकाता येथे झालेल्या डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ बार्शीतील सर्व डॉक्टर असोसिएशनच्या या निषेध मोर्चामध्ये इनरव्हीलच्या वतीनं मी निषेध या ठिकाणी जाहीर करते आणि आजच्या त्यांच्या बंदला मी आमचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी जाहीर करते. समाजातील मूलभूत असणारा हा डॉक्टर घटक जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था असणार आहे हा प्रश्न पुन्हा या ठिकाणी उपस्थित होतो. ज्या भारतामध्ये सीतेच्या अत्याचारानंतर रामायण झालं आणि द्रौपदीच्या अत्याचारानंतर महाभारत घडलं गेलं, अशा या भारतामध्ये हा कित्येक पीडिता पुन्हा पुन्हा जन्म घालणार आहे हा षंड समाज, असा यक्ष प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आजच्या या निषेध मोर्चामध्ये मी सरकारला एवढीच मागणी करेन की अशा प्रकारे जर अत्याचार घडत गेले तर स्त्री पुरुष समानता आणि आरक्षण या गोष्टी करण्यापेक्षा खरोखर संरक्षणाची आवश्यकता खरं तर स्त्री घटकाला या ठिकाणी आहे आणि लवकरात लवकर कडक शासन या आरोपींना व्हावं अशी विनंती सरकारला या ठिकाणी जाहीर करते. धन्यवाद.